हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. सो आता बघा आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. हे इथे 2/x - 3/y = 15. त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे 8/x + 5/y = 77. आता बघा अशा प्रकारचं इक्वेशन बघितलेलं आहे आपण या अगोदर. सुरुवातीला बघितलं होतं चॅप्टरच्या, तेव्हा आपण याला म्हटलं होतं की हे इक्वेशन सायमल्टेनियस आहे का नाही हे चेक करायचं होतं. जो सगळ्यात पहिला ऍक्टिव्हिटी चार्टवाला बॉक्स होता ना, त्यामध्ये अशा प्रकारचं इक्वेशन होतं. तेव्हा मी तुम्हाला सोडून दाखवलं होतं, थोडंसं एक हिंट दिली होती की जर आपण याच्या जागेवर पुट केलं दुसरं एखादं व्हेरिएबल 1/x आणि 1/y च्या जागेवर, तर आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आता तीच मेथड इथे वापरायची आणि हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते बघू. म्हणजे मी तुम्हाला म्हणलो होतो सुरुवातीला की आपण नंतर बघणार आहोत अशा प्रकारचे इक्वेशन, आज ते बघू. तर चला, आता मी त्यासाठी काय केलं, दोन्ही इक्वेशन्सला नंबरिंग करून घेतली. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता दोन इक्वेशन्सला मी काय करणार बघा, यामध्ये 1/x 1/y, इथे पण 1/x आणि 1/y सारखे आहेत. म्हणून मी काय करणार, सर्वात अगोदर लेट 1/x = मी ठेवतो m and 1/y = मी ठेवतो n. आता बघा, मी 1/x च्या जागेवर m ठेवला आणि 1/y च्या जागेवर n ठेवला. असे तुम्ही काहीही ठेवू शकता. 1/x च्या जागेवर a b c d पैकी काहीही ठेवू शकता. फक्त x y ठेवू नका, कन्फ्युजन होईल. ठीक आहे, कारण x y व्हेरिएबल ऑलरेडी घेतलेले आहे आपण. तर बघा, जर या पहिल्या इक्वेशन मध्ये मी 1/x च्या जागेवर m ठेवला आणि 1/y च्या जागेवर n ठेवला, तर काय होईल? या इक्वेशनचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होते बघा. आता इथे 1/x मी बाजूला काढतो तुम्हाला पहिले समजून घेण्यासाठी, आणि हा मल्टिप्लाय बाय 2 साइडला घेतला, मायनस याच्यातला पण 1/y बाजूला काढला आणि मल्टिप्लाय 3 बाजूला काढला, = 15 जशाल तसे ठेवले. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा 1/x च्या जागेवर आपण काय ठेवत आहोत, m ठेवत आहे. सो इक्वेशन कसं बनेल, 2m मायनस 1/y च्या जागेवर आपण काय ठेवत आहोत, n ठेवत आहे. म्हणून 3n = 15. इक्वेशन नंबर 1 आलं लक्षात कसं बनलं इक्वेशन आहे? इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं? आता बघू आपण इक्वेशन नंबर 2. आता याला ट्रान्सफॉर्म करू. बघा 8/x दिलेलं आहे. आता हे इक्वेशन झाल्यानंतर आता 8/x + 5/y = 77. इक्वेशन नंबर 2. या इक्वेशन मध्ये आपण वेगळं काढू. बघा 8 बाजूला काढला, 1/x लिहिला, याच्यातून फक्त हा बाजूला काढत आहोत आपण. तसंच याच्यातून आता 5 बाजूला काढला, उरलं काय 1/y. समजलं? = 77. इक्वेशन तेच 2 नंबरचं जसं होतं. आता यामध्ये 1/x च्या जागेवर ठेवायचा आहे m आणि 1/y च्या जागेवर ठेवायचा आहे n. सो इक्वेशन कसं बनेल, 8m + 5n = 77. इक्वेशन नंबर 3. समजलं कसं आहे इक्वेशन? बघा आता हे वालं जे इक्वेशन होतं हे 1 कन्फर्म झालेलं आहे, याला 2च म्हणा, इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता इक्वेशन 2 असं ट्रान्सफॉर्म झालं आणि इक्वेशन 1 असं ट्रान्सफॉर्म झालं. आता इक्वेशन 1 आणि हे 2 या दोन इक्वेशन्सला आपण काय करू, सायमल्टेनियसली सोडवू. आता सोडवता येतील बघा. व्हेरिएबल्स बघा, 2m आहे, इथे 8m आहे, इथे 3n आहे, इथे 5n आहे. आता व्हेरिएबल सारखे आहेत का, कोएफिशिएंट सारखे आहेत का? नाही. मग सारखे करायसाठी काय करतो, इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय करू, 8 येऊन जाईल. आता बघा इथून आपलं सायमल्टेनियसली सोडवणं चालू करायचं आहे. मी इथे लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 4. इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं, काय होतं बघा, 4 2 जा 8m मायनस 4 3 जा 12n = 15 4 जा 60. इक्वेशन नंबर 3. समजलं? आता बघा सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये इथेही 8m आहे, इथेही 8m आहे, दोन्हीचे कोएफिशिएंट सारखे आहेत. काय करणार आपण, साइन्स चेक करणार. याचा साइन प्लस आहे, याचाही साइन प्लस आहे. सारखी साइन असल्यावर काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. करा मग. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2.
तिसऱ्या इक्वेशनला दुसऱ्यातून सबट्रॅक्ट करा. मग आता त्यासाठी आपण काय करणार, इक्वेशन लिहिणार 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 मायनस 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. करा सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करताना साइन्स बदलून जातात. इथे येणार मायनस 77 मायनस 60 उरले 17 आणि 12 प्लस 5 आणि 12 प्लस 5 किती होतात 17n. ठीक आहे, एटम कॅन्सल. त्यानंतर बघा n इज इक्वल टू येतं 17 डिवाइड बाय 17, सो उरलं 1 म्हणजे n ची व्हॅल्यू आली 1. अशा प्रकारे तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळते 1. आता समोरची प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. एवढं झाल्यानंतर पुट करा, पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. कोणत्याही याच्यात पुट करू शकता. पहिल्या याच्यात मी पुट केलं 2m minus 3n is equal to 15. 2m minus 3 into 1 is equal to 15. 2m is equal to, आता मायनस केलं होता इकडे केलं की प्लस 3. 15 प्लस 3 म्हणजे 2m is equal to 18 आणि m is equal to 18 divided by 2 म्हणजे 9. सो बघा m is equal to काय मिळालं आपल्याला 9. अशा पद्धतीने आपण m ची व्हॅल्यू काढली, n आणि m दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. मग उत्तर संपलं का आपलं? हे सोल्युशन ऑफ इक्वेशन आहे का? दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली ना. पण हे दोन्ही व्हॅल्यू मिळाल्यावरही उत्तर संपलं नाही, कारण हे आपले मेन व्हेरिएबल नाहीये. बघा आठवा, याच्या सुरुवातीला इक्वेशनचे आपण काय केलं होतं, 1/x च्या जागेवर m ठेवला होता, 1/y च्या जागेवर n ठेवला होता. आता ह्या व्हॅल्यूज यांना वापस द्याव्या लागतील ना. तर मग आता पुन्हा वापस इथे येऊ. we know काय नो, बघा 1/x इज इक्वल टू काय होतं m होतं. आता m ची व्हॅल्यू काय 9, सो 1/x इज इक्वल टू काय झालं 9. पण आपल्याला 1/x ची व्हॅल्यू पाहिजे का? नाही, x ची पाहिजे. सो याला उलट करून टाका, x इज इक्वल टू काय होईल 1/9. समजलं? ही झाली x ची व्हॅल्यू. आता 1/y इज इक्वल टू काय होतं आपलं n होतं. 1/y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय 1. आता उलट करा, y ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. 1/y बनलं किती उलट करा 1च होते, म्हणजे y ची व्हॅल्यू आली 1. तर हे झालं आपलं सोल्युशन ऑफ इक्वेशन x आणि y च्या व्हॅल्यू, म्हणजे 1/9, 1. समजलं आता कसं सॉल्व्ह करायचं? आलं लक्षात काय काय केलं आपण? एकदा मी रिपीट करतो, समजून सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह केलं होतं. तर बघा स्टुडंट, काय केलं होतं आपण, सुरुवातीला दोन इक्वेशन दिले होते. दोन इक्वेशन मध्ये इथे 1/x बाहेर काढला, 1/y बाहेर काढला. आता इथे दुसरं काहीही दिलेलं असू शकते, 1/a असू शकते किंवा 1/ कुठलाही व्हेरिएबल असू शकतो. किंवा तुम्हाला दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा 1/x - y असं दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट 1/x - y आणि 1/x + y च्या जागेवर ठेवा m आणि n, असं काही करता येते, काही प्रॉब्लेम नाही. आता तसं आपण इथे ठेवलं आणि ह्या व्हॅल्यूज पुट अप केल्या या इक्वेशन मध्ये. इक्वेशनला असं ट्रान्सफॉर्म करून घेतलं, बदलून घेतलं. समजलं? दोन इक्वेशन तशा प्रकारे बनवले. मग या दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवलं. सायमल्टेनियसली तुम्हाला सोडवता येते. पहिले कोएफिशिएंट चेक करायचे, मग साइन चेक करायचे, सबट्रॅक्शन ऍडिशन जे असेल ते करायचं. m आणि n च्या व्हॅल्यूज मिळाल्या की त्या व्हॅल्यू पुन्हा त्या इक्वेशनला वापस द्या, जिथून तुम्ही घेतल्या होत्या ते वापस द्यावं लागेल. हे जर वापस नाही दिलं तर तुमचं उत्तर चुकलं. तुम्ही जर काय डायरेक्ट म्हटले हेच सोल्युशन आहे, तुमचं उत्तर रॉंग आहे. तुम्हाला हे वापस द्यावं लागेल. 1/x = m, 1/y = n, आणि नंतर व्हॅल्यू पुट करून याला इन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे पुन्हा उलट करावं लागेल. हे उलट करणं आवश्यक आहे. तुम्ही जर 1/y = 1 लिहून टाकलं की उत्तर चुकलं, गेले मार्क. त्याला उलट करावं लागेल आणि ते तुमचं फायनल आन्सर राहील, कारण तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. आलं लक्षात? आता बघू आपले नेक्स्ट प्रॉब्लेम.